आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात। म्हणजे मणिपूरमध्ये 2 महिला आमच्या नागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहित नाही। निर्मला यादव बिचारी रोज ओरडते त्यावर या बाई कुठल्या बिळात बसतात माहित नाही। रिंकी बक्सला रोज न्याय मागते तेव्हाही या बिळात बसलेल्या असतात त्यावर त्या काहीच बोलत नाही। यांना यांच्या सोयीनुसार आठवतं। असं सोयीनुसार आठवणाऱ्या या आक्रस्ताळ्या बाईंना हेही एकदा सांगण्याची गरज आहे की प्रज्वल रेवन्नाचे 3000पेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले। त्याची रीतसर त्याचा व्हिडिओ घेऊन काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रीतसर त्याची पत्रकार परिषद घेतली। त्यावर तुम्ही काय केलं? ज्यांना आता अगदीच म्हणजे महिला वगैरेचे धुमारे फुटत आहेत या आक्रस्ताळ्या बाईंना हाच प्रश्न मोदींना विचारण्यासाठी त्यांच्या तोंडात जीभ आहे का? त्यांच्या तोंडातली बत्तीशी उघडणार आहे का? की ज्या प्रज्वल रेवन्नाचे 3000पेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले त्याच प्रज्वल रेवन्नाच्या साठी प्रचार सभा या देशाच्या पंतप्रधान मोदींनी घेतली। ज्या मोदींचं कौतुक करताना बाईंच्या तोंडात तीळ भिजत नाही, ज्या बाई बेटी बचाव बेटी पढावचा विचार करत आहेत आणि फार बोलत आहेत त्यावर त्या रेवन्नाबद्दल काहीच बोलत नाही। ज्या प्रेसमध्ये प्रज्वल रेवन्नाचे सगळे व्हिडिओ बाहेर आले आणि तरीही मोदी तिथे जाऊन सांगतात की आम्हाला रेवन्नाचे हात बळकट करायचे आहेत। कुणासाठी बळकट करायचे? कुठल्या महिलांचे शोषण करण्यासाठी हात अजून बळकट करायचे? किती महिलांना अजून बर्बाद केल्यानंतर रेवन्नाला तुम्ही शिक्षा कराल? विशेष त्या प्रज्वल रेवन्नाला नुसती उमेदवारी दिली नाही तर प्रकरण अंगलट येते म्हटल्यावर त्याला सही सलामत जर्मनीला काढूनही दिला। म्हणजे असा आरोपींना पाठीशी घालणं ही मोदीची गॅरंटी आहे का? तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याच्यावर बोलू आणि तुमच्याकडून 3-3 हजार सेक्स क्लिप जो बाहेर काढतो त्याच्यावर आम्ही गप्प बसू, त्याला आम्ही अभय देऊ, ही तुमची गॅरंटी आहे का? कुठल्या याच्यावर बोलताय?